या दोन वस्तूंचा वापर करून खत तयार करून जर तुम्ही वांग्याच्या झाडाला दिलेत तर झाड फुले आणि फळांनी अगदी भरगच्च होऊन जाईल। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP किचन गार्डनिंगमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये वांग्याच्या झाडाच्या वाढीसाठी भरपूर वांगी लागण्यासाठी कोणते खत द्यायचे हे पाहणार आहोतच, पण झाडाला लागणारा सूर्यप्रकाश, पाणी याची देखील माहिती आपण पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राइब करायला मात्र अजिबात विसरू नका। आपल्या बागेत कुंडीमध्ये वांग्याची झाडे लावणे, वाढवणे तेही ऑर्गॅनिक पद्धतीने अतिशय सोपे आहे। कुंडीमध्ये 3 ते 4 झाडे जरी तुम्ही लावली तरी आपल्याला खूप सारी वांगे ही घरच्या घरीच खायला मिळतात। वांग्याच्या झाडांच्या वाढीसाठी भरपूर वांगे लागण्यासाठी हे खते देणे हे जसे आवश्यक असते तसेच या झाडाला सूर्यप्रकाश, पाणी या दोन्ही गोष्टी देखील योग्य प्रमाणामध्ये मिळणे तितकेच आवश्यक असते। वांग्याच्या झाडाच्या ह्या वाढीसाठी याला भरपूर सूर्यप्रकाश मिळणे हे आवश्यक आहे। जर भरपूर सूर्यप्रकाश मिळाला तरच झाडाची वाढ चांगली होते आणि फुले फळे देखील ही जास्त प्रमाणामध्ये लागत राहतात। त्यामुळे जेव्हा आपण ही झाडे लावतो तेव्हा ही झाडे अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी या झाडाला दिवसभर भरपूर असा हा सूर्यप्रकाश मिळेल। त्यानंतर वांग्याच्या झाडाला पाणी देखील योग्य प्रमाणामध्येच द्यावे। कुंडीतील मातीमध्ये हा नेहमी ओलावा राहील इतपत या झाडाला हे पाणी द्यावे। बऱ्याच वेळा आपण पाहतो झाडावरती फुले ही जास्त प्रमाणामध्ये लागतात, मात्र ते फळामध्ये कन्वर्ट न होता ती फुले ही गळायला सुरुवात होते। याचे मुख्य कारण म्हणजे झाडाला पाणी हे योग्य प्रमाणामध्ये न मिळणे। वांग्याच्या झाडाला भरपूर वांगी लागण्यासाठी त्या झाडाची चांगली वाढ होणे, झाड हे सुदृढ मजबूत असणे देखील तितकेच आवश्यक असते। तर त्यासाठी महिन्यातून एकदा कोणतेही एखादे नायट्रोजनयुक्त खत देणे हे आवश्यक आहे, कारण खतामधील नायट्रोजनमुळे झाडाची वाढ ही चांगली होतेच, पण झाडावरील पाने ही हिरवीगार तजेलदार होतात। झाडाची पाने ही जेवढी चांगली असतात तेवढेच आपले झाड देखील हे चांगले वाटते। आपण खत देण्यासाठी ज्या 2 वस्तूंचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे हे शेणखत आहे। शेणखतापासून हे अशा प्रकारे लिक्विड खत जर झाडाला तयार करून दिले तर झाडाला खूप चांगला असा फायदा होतो। तर हे खत तयार करण्यासाठी जे शेणखत आहे ते पाण्यामध्ये हे 2 दिवस अशा प्रकारे भिजत ठेवायचे, जेणेकरून याच्यातील जी पोषक तत्वे आहेत ती पाण्यामध्ये उतरतात आणि आपले हे जे खत आहे ते तयार होते। शेणखतापासून जसे आपण लिक्विड खत तयार करतो तसेच तुम्ही गांडूळ खत, कंपोस्ट यासारख्या खतापासून देखील हे लिक्विड खत तयार करून झाडाला देऊ शकता। आता आपण हे जे खत तयार केलेले आहे त्याचा देखील वापर आपल्याला डायरेक्ट झाडाला तसाच न करता ते पाण्यामध्ये डायल्यूट करून नंतरच वापर करायचा आहे। म्हणजे 1 मग जर हे खत असेल तर त्याच्यामध्ये अजून 3 ते 4 मग साधे पाणी मिक्स करून नंतरच याचा वापर हा आपल्याला झाडाला खत म्हणून हा करायचा आहे, कारण तयार केलेले हे खत स्ट्रॉंग असल्यामुळे झाडाला नुकसान होण्याची शक्यता असते। झाडाला खते देण्याबरोबरच झाडावरती काही कामे देखील करावी लागतात। त्यामध्ये झाडाच्या कुंडीतील माती ही 15 ते 20 दिवसातून एकदा अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करावी, त्यामुळे माती ही भुसभुशीत राहते। मातीमध्ये हा ऑक्सिजन खेळता राहिल्यामुळे तो आपल्या झाडांच्या मुळांना व्यवस्थित पोहोचला जातो आणि आपली झाडे ही चांगली वाढतात। त्यानंतर झाडाला भरपूर वांगी लागण्यासाठी आपण ज्या दुसऱ्या खताचा वापर करणार होतो ती म्हणजे ही राख आहे। राख ही खत म्हणून जसे काम करते तसे कीटकनाशक म्हणून देखील याचा खूप चांगला असा फायदा होत असतो। राखेमध्ये हे झाडांना फुले फळे ही जास्ती लागण्यासाठी ज्या घटकांची, पोषक तत्वांची म्हणजेच पोटॅशियम, फॉस्फरस यासारखे जे घटक आहेत ते हे जास्ती प्रमाणामध्ये असतात। त्यामुळे याचा वापर जर तुम्ही खत म्हणून झाडाला केलात तर झाडाला भरपूर फुले फळे लागत राहतात। आता या राखेचा वापर आपल्याला 1 लिटर पाण्यासाठी म्हणजे आपण जे हे लिक्विड खत तयार केलेले आहे ते साधारण 1 लिटर असेल तर त्याच्यामध्ये फक्त 1 चमचा एवढीच राख मिक्स करून हे खत आपल्याला तयार करून हे घ्यायचे आहे। हे जे तयार केलेले खत आहे ते झाडाला देण्यापूर्वी कुंडीतील माती थोडी हलवून मोकळी करायची, म्हणजे आपण दिलेले जे खत आहे ते मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होते आणि याचे प्रमाण म्हणजे 10 ते 12 इंचाच्या एका कुंडीमध्ये हे झाड लावले असेल तर 1 मग या प्रमाणामध्ये हे खत महिन्यातून एकदा आपल्याला द्यायचे आहे। तर अशा प्रकारे शेणखत, राख या 2 वस्तूंचा वापर करून महिन्यातून एकदा जर खत तयार करून तुम्ही वांग्याच्या झाडाला दिलेत
तर झाड हे फुलं आणि फळांनी अगदी भरगच्च गेलेले तुम्हाला दिसून येईल। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।